नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. येत्या 19 मार्चपासून 27 मार्चपर्यंत चैत्र नवरात्री सुरू होते आहे. तर चैत्र नवरात्रीला आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत, त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्या अगोदर जर या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायलाही विसरू नका. संपूर्ण वर्षात 4 नवरात्री असतात, पण सगळेच लोक सगळ्याच नवरात्री साजऱ्या करतात असंही नाही. तर आपल्याकडे बऱ्यापैकी सगळी शारदीय नवरात्री उत्सव साजरी करतात. पण चैत्र नवरात्रीलाही तितकंच महत्त्व आहे. तर यावर्षी चैत्र नवरात्र उत्सव हा 19 मार्च 2026 रोजी सुरू होतो आहे आणि 27 मार्च 2026 रोजी संपतो आहे. तर या चैत्र नवरात्रीला घरी घट बसवावे का, अखंड दिवा लावावा का, किंवा कुलदेवीच्या कोणत्या सेवा केल्याने आपल्या घरात आर्थिक प्रगती होईल, घरात भरभराट होईल, तर या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जसं शारदीय नवरात्र उत्सवात देवीचं देवीतत्व हे पृथ्वीवरती असतं, तसंच चैत्र नवरात्रीमध्येही देवीतत्व हे जागृत स्वरूपात असतं. त्यामुळं या 9 दिवसामध्ये आपण जितकी आई भगवतीची सेवा करेल, आपल्या कुलदेवीची सेवा करेल, तितकं आपल्याला कामात यश येत असतं. आपल्या प्रत्येक गोष्टीत कोणत्याही अडचणीत आपल्याला मार्ग हा मिळत असतो. कारण ज्या ठिकाणी आपलं कुलदैवत आपल्यासोबत असतं, त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट ही अशक्य नसते. कारण आपली कुलदेवी ही आपली आई असते आणि जेव्हा आपली आई आपल्या लेकरासोबत असते, तेव्हा आपल्याला भ्यायचं कुठलंच कारण नाही. त्यामुळं आपल्या आयुष्यात सगळं चांगलंच होणार, सगळंच मंगलमय होणार असं असतं. त्यामुळं जरी तुमच्याकडं घट बसवण्याची पद्धत नसेल, तरी या चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची सेवा करायला अजिबात विसरायचं नाही आहे. जर तुम्ही घट बसवत असाल, तर जसं आपण शारदीय नवरात्रीमध्ये घट बसवतो, तशाच पद्धतीनं याही चैत्र नवरात्रीमध्ये माती घ्यायची, पत्रावळीमध्ये माती ठेवायची, त्याच्यामध्ये 7 किंवा 9 धान्य पेरायची, एक घट ठेवायचा, त्याच्यावरती नारळ ठेवायचा. अशा पद्धतीनं आपण घटस्थापना जशी शारदीय नवरात्रीत करतो, तशीच घटस्थापना ही चैत्र नवरात्रीतही केली जाते. पण जर पद्धत नसेल, तर तुम्हाला एक गोष्ट सांगते, ती गोष्ट अवश्य करा. ती गोष्ट केल्यानेही तुम्हाला नवरात्रीचं संपूर्ण फळ, आई कुलदेवीचा संपूर्ण आशीर्वाद हा मिळणार आहे. तर या 9 दिवसामध्ये आपल्याला घरात घट नाही बसवला तर कलश स्थापना करायची आहे. बऱ्यापैकी 90% घरात कलश स्थापना ही दररोज केली जाते. पण या 9 दिवसांमध्ये आपल्याला कलश स्थापना ही एका वेगळ्या ठिकाणी, एका वेगळ्या पाटावरती किंवा एका वेगळ्या चौरंगावरती करायची आहे. त्याच्यासाठी एक तांब्या घ्यायचा, तो स्वच्छ घासून, स्वच्छ पुसून घ्यायचा. त्याच्यावरती एक स्वस्तिक काढायचं कुंकवाने. त्याच्या कडेला 5 ठिकाणी 5 बोटं उमटवायची. त्याच्यानंतर एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचं, त्याच्यावरती तो कलश ठेवायचा. त्या कलशामध्ये ₹1 नाणं, सुपारी, हळद कुंकू आणि फूल टाकायचं. त्याच्यानंतर एक नारळ घ्यायचा, त्या नारळालाही हळदी कुंकू वाहायचं आणि तो नारळ कलशावरती स्थापन करायचा आणि ही कलश पूजा 9ही दिवस तशीच ठेवायची. अशी ही स्थापना आपण या 9 दिवसात साध्या पद्धतीनं करू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की अखंड दिवा. तर अखंड दिवा लावावा का? ज्यांना शक्य आहे त्यांनी अखंड दिवा अवश्य लावा. कारण अखंड दिवा म्हणजे काय असतं, की त्या दिव्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात ह्या अखंड व्हाव्यात, म्हणून तो अखंड दिवा लावला जातो. आपल्या प्रत्येक कामात यश यावं, आपलं घर, आपली जी काही नोकरी असेल त्या नोकरीमध्ये प्रगती व्हावी, अभ्यासामध्ये यश प्राप्त व्हावं, सगळ्या गोष्टी चांगल्या आणि मंगलमय घडाव्या, म्हणून घरात अखंड दिवा हा लावला जातो. तर हा दिवा लावतानाही काही काळजी घ्यायची आहे, तर त्याच्यासाठीचाही व्हिडिओ मी नंतर बनवेलच. पण आता सांगते की ज्यांना शक्य नाही तर त्यांनी फक्त कलश स्थापन करा किंवा फक्त अखंड दिवा लावा. या दोन्हीपैकी एक जरी गोष्ट तुम्ही घरी केली तरीही चालू शकतं. तरीही तुमची सेवा ही कुलदेवीपर्यंत पोहोचत असते. आई भगवतीचा आशीर्वाद असणं म्हणजे आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. ज्यावेळी लक्ष्मी माता ही आपल्या घरात असते, त्यावेळी घरात पैशाची कधीही चणचण जाणवत नाही किंवा आर्थिक गोष्टीत कधीही त्रास जाणवत नाही. त्यामुळं आपण आपल्या कुलदेवीची सेवा करणं हे आपलं पहिलं कर्तव्य. त्यामुळं तुम्हाला काहीच नाही जमलं तर या 9 दिवसामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीच्या नावाचा अखंड जप करायचा आहे. 108 वेळा दररोज तुम्ही जप करू शकता.
तुमची कुलदेवी कोणती आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे या मंत्राचा जप 108 वेळा जप करू शकता. आणि सगळ्यात प्रभावी सेवा ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ. 9 दिवसांमध्ये तुम्ही 9 पाठ करू शकता. 9 दिवसांमध्ये तुम्ही 7 पाठ करू शकता, 5 पाठ करू शकता. तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या ऐपतीप्रमाणे, तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही 1, 3, 5, 7, 9 अशा पद्धतीने तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करा. कारण दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यानं आपल्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. आणि कुलदेवीची प्रभावी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ. ज्यावेळी आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो त्यावेळी आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्यासोबत असतो आणि आपण घेतलेल्या प्रत्येक कामात हे यश येत असतं. म्हणून या नवरात्र उत्सवामध्ये शक्य तेवढे तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करा. दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना दिव्या कवचमपासून क्षमा प्रार्थना स्तोत्रापर्यंत संपूर्ण पाठ हा आपल्याला दररोज करायचा आहे. शक्यतो वाचनाची वेळ ही एकच ठेवायची. पहिल्या दिवशी ज्या टायमिंगमध्ये तुम्ही वाचताय 9ही दिवसात त्याच टायमिंगमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा पूर्ण करायचा आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचा नियम जो असतो की तो दुर्गा सप्तशतीचा पाठ ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी जेवायचं नसतं. त्यामुळं तुम्ही सकाळच्या टायमिंगमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्ण करा आणि त्याच्यानंतर तुम्ही जेवण केलं तरीही चालू शकतं. त्यामुळं शक्यतो सकाळच्या टायमिंगलाच तुम्ही हा पाठ पूर्ण करा. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा नियम तो म्हणजे 9ही दिवसात नॉनव्हेज घरात बनवायचंही नाही. कारण साक्षात लक्ष्मीचा वास, आपल्या कुलदेवीचा वास हा आपल्या घरात असतो. त्यामुळं या दिवसात 9ही दिवसात नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज्य करायचं. जर तुम्हाला एकही पाठ करणं शक्य नसेल तर दररोजचे 2-2 अध्याय असे करून 9 दिवसात तुम्ही एक दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्ण केला तरीही चालू शकतं. पण या 9 दिवसात एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ हा कराच, हे मी अगदी कळकळीनं सांगते. कारण कसं असतं ना, आपण कितीही देवधर्म करू, कितीही स्वामी सेवा करू किंवा इतर तुम्ही ज्या कोणत्या देवांना मानता त्यांच्या सेवा करत असाल, पण जर तुमच्या घरात कुळदेवीची सेवा होत नसेल तर ह्या सगळ्या सेवा व्यर्थ आहेत. त्याचं फळ हे आपल्याला मिळत नसतं. कारण सगळ्याची सुरुवात ही कुलदैवतापासून होत असते. त्यामुळं तुम्ही या नवरात्रीमध्ये कुलदेवीची ही अतिउच्च कोटीची सेवा अवश्य करा. जर वेळ नसेल तर तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे या मंत्राचा दररोज 108 वेळा जप केला तरीही चालू शकतं. त्याच्यासोबतच अखंड दिवा कलश स्थापना ही या 9 दिवसाच्या नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला करायची आहे. मी पुन्हा एकदा सांगते, जेवढं शारदीय नवरात्री उत्सव याला महत्त्व आहे तेवढं चैत्र नवरात्रीलाही महत्त्व आहे. बऱ्याचशा स्वामी केंद्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ हे चैत्र पौर्णिमेपर्यंत केले जातात. म्हणजे चैत्र नवरात्रीपासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत हे दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात. मग यामध्ये तुमचे 14 पाठ पूर्ण होतात आणि ती जर सेवा तुम्हाला करणं शक्य असेल तर अवश्य करा. कारण दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ केल्यानं नवचंडी केल्याचं पुण्य मिळत असतं. त्यामुळं या चैत्र पौर्णिमेपर्यंत जर तुम्हाला वेळ असेल तर या सेवा अवश्य करा. तुमच्या मुलांच्या शिक्षणात अडथळे येत असतील, तुमच्या नोकरीमध्ये प्रॉब्लेम येत असेल, मनासारखी नोकरी मिळत असेल, नवरा बायकोमधील वाद असतील, घरातील तंटा असतील, आर्थिक चणचण असेल, कोणतीही तुमची समस्या असेल, या सगळ्यांवरती या 9 दिवसामध्ये केलेली ही सेवा तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढणार आहे. कारण ज्या ठिकाणी आपली आई आपल्यासोबत असते तिथं आपल्या लेकराला कुठल्याही प्रकारचा त्रास हा होत नाही. त्यामुळं तुम्हाला एवढी चांगली संधी आली तर या संधीचं सोनं करा आणि मी सांगितले याच्यापैकी एखादी तरी सेवा अवश्य करा. फक्त या सगळ्या सेवा करताना संकल्प अवश्य करा. कारण आपण फक्त सेवा करणं ही गोष्ट वेगळी आणि संकल्पयुक्त सेवा करणं ही गोष्ट वेगळी. ज्यावेळी कोणतीही गोष्ट आपण संकल्पयुक्त करत असतो त्यावेळी त्याचं फळ हे आपल्याला अनेक पटीनं जास्त मिळत असतं. त्यामुळं पहिल्या दिवशी संकल्प करायचा आणि 9 दिवस ही सेवा करायची किंवा चैत्र पौर्णिमेपर्यंतही तुम्ही ही सेवा करू शकता. मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, हाईप करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.